21च्या पीक बाबतीत न्यायालयाने काय निर्णय दिला आणि त्यानंतर दरवेळेस प्रमाणे मिळाले की आमच्यामुळं आणि नाही मिळाले की खाते सरकारमुळे मिळालं नाही. खाते सरकार फक्त 2-2.5 वर्ष सहज होतं, पण मागच्या 40-45 वर्षापासून सत्तेत कोण होतं हे सगळ्यांनी दिलेलं माहिती आहे. आता एक कोणाची माहिती ती गोष्ट नाही झाली की खाते सरकारमुळे झालेली ती जी काही गोष्ट काही लोकांचं नेहमी कुठली गोष्ट पसरवायचा प्रयत्न असतो. हा वस्तुस्थिती काय ही तुम्हाला सांगण्यासाठी 2021च्या पीकमध्ये अडचण काय होती ही आपण सुरुवातीला समजून घेऊ. त्यावेळी जी विमा कंपनीनं नुकसान भरपाई दिली होती ती नुकसान भरपाई 50% दिली होती आणि का दिली होती? क्रॉप कॅलेंडरनुसार कापणीच्या आपलं 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर ही क्रॉप कॅलेंडरनुसार कापणीचा पिरियड आहे, पीक कापणीचा. आणि त्या पीक कापणीच्या पिरियडमध्ये त्याच्या जर 15 दिवस आधी इंटिमेशन त्या 15 दिवसात जर आले तर 50% पंचनाम्याच्या आधारे आणि 50% त्या जे उत्पन्न आहे पीक कापणी प्रयोगात असं करून नुकसान भरपाई दिली द्यायची तरतूद आहे. परंतु आपण जर 2021च्या बाबतीत बघितलं तर एकूण 3,24,702 3,44,702 पूर्वसूचना ही शेतकऱ्यांनी दिल्या होत्या. जे आता इंटिमेशन आता आपण बघतोय की आता ते सध्या बंद आहे या वर्षी, तर त्या वर्षी 3,24,702 इंटिमेशन लोकलाइज केल्या म्हणजे स्थानिक आपत्तीचे शेतकऱ्यांनी ह्या इंटिमेशन दिले होते. त्यातल्या पूर्वसूचना म्हणजे 30 सप्टेंबर पर्यंतच्या पूर्वसूचना होत्या 2,45,400 त्या 30 सप्टेंबरच्या आतल्या होत्या. म्हणजे त्या कंपनीनं तो नियम लावला की पीक कापणीच्या 15 दिवस आधी पर्यंत 50% दोन आपला जो हा मुद्दा आहे 21.5 म्हणजे आपलं जे विमा कंपनी बरोबर अग्रीमेंट झालेलं आहे त्यातलं 21.5 हा केंद्र सरकारचे गाईडलाईन्स आहे त्यातला जो मुद्दा आहे त्या मुद्द्याच्या आधारे आपल्याला पूर्वसूचना दिल्यानंतर वैयक्तिक पंचनामे ही कुठलेही रँडम म्हणजे सरसकट पंचनामे वैयक्तिक प्रत्येकाचे पंचनामे त्याच्यात नुकसान भरपाई आहे त्या नुकसान भरपाईच्या आधारे ही नुकसान भरपाई पंचनामे झाले होते त्या आधारे नुकसान भरपाई मिळणार अपेक्षित होतं. त्यात फक्त त्यांनी चुकीचा नियम लावतो जे 15 दिवसात ते लागू होत नाही असं लावून त्याची 50% 344 रुपये आपल्याला शेतकऱ्यांना रक्कम दिली होती त्या दुप्पट मिळायला पाहिजे. 344 कोटी दिले त्या दुप्पट मिळणं अपेक्षित होतं. त्याच्या बाबतीत पहिल्यांदा तक्रार झाली 31/5/22 जिल्हास्तरीय समिती जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाखाली असतील जिल्हास्तरीय समितीने निर्णय दिला की हे कंपनी दिलेली नुकसान भरपाई चुकीची आहे आणि कंपनीनं उर्वरित 344 रुपये शेतकऱ्यांना द्यावे. 748 उर्वरित 344 रुपये. नंतर तो विषय गेला विभागस्तरीय समितीकडे 22/8/22 विभागाची बैठक झाली. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवला आणि त्यांनी पण सांगितलं की शेतकऱ्यांना उर्वरित 344 रुपये दिले पाहिजे. त्यांनी जो नियम लावला तो चुकीचा होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी RRC कारवाई त्या बाबतीत प्रस्तावित केली आणि या RRC कारवाईची योजना कंपनी कोर्टात दिली आणि 31/10/22 हा राज्यस्तरीय समितीकडे हा विषय गेला आणि 31/10/22 तुमच्या समोर आहे. 31/10/22 राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक केली. त्या बैठकीला मी स्वतः होतो आणि जगताप साहेबांनी स्वतः त्या तक्रार करते ते बाबतीत तेही सांगतो. आणि 31/10/22च्या बैठकीचं उत्तर बैठकीत झाली 24 जानेवारी 23. परंतु 31/10/22 राज्यस्तरीय समितीकडे बैठक तक्रार गेल्यानंतर त्यांनी तात्काळ बैठक घेणं अपेक्षित होतं. आता हे नेहमी म्हणतात की उद्धव ठाकरे साहेबांनी शेतकऱ्यांसाठी बैठक घेतली नाही नेहमी असतं. मग मला प्रश्न विचारायचा आहे 31/10/22 सरकार कोणाचं होतं? ज्यावेळेस राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे ही तक्रार गेली त्यावेळेस सरकार कोणाचं होतं? 31/10/22 सरकार कोणाचं होतं?
मग ही बैठक का झाली नाही त्यावेळेस? आणि 31 नोव्हेंबर 22ला ज्यावेळेस कंपनी उच्च न्यायालयात जाते आणि त्यानंतर आरआरसी कारवाईला स्थगिती देते, त्यानंतर मग बैठक झाली 24 जानेवारी 23ला. त्यावेळेस सरकार कोणाचं होतं? हाही विषय आपण सगळ्यांनी लक्षात घेतला. आणि 2024ला 24 जानेवारी 2023ला बैठक झाली. त्या बैठकीत अनिल जगताप साहेब असतील, त्यावेळेस कंपनीचे प्रतिनिधी होते, बजाराचे, त्यावेळेस आपले जिल्हा अधिकारी होते, मी होतो. या सगळ्यांनी आपली आपली बाजू मांडली. आणि त्यानंतर राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीने काय केलं? राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीची मी याबाबत लक्षवेधीचा मांडली होती. त्यावेळेस धनंजय मुंडे कृषीमंत्री होते, त्यावेळेस चर्चा झाली होती. कंपनी आरआरसी कारवाईच्या विरोधात कोर्टात गेली आहे. तुम्हाला बाकीची कुठली प्रोसेस थांबवायची गरज नव्हती. तरी पण त्या राज्य सरकारच्या 24 जानेवारी 23ला राज्य सरकारची जी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीची बैठकीचं इच्छुक झालं, त्यात शेवटचा त्यात काय म्हणजे सबब मान्य उच्च न्यायालयाने प्रलंबित प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत प्रकरण प्रतीक्षाधीन ठेवावं. हे ज्यावेळेस सरकार कोणाचं होतं? तर कंपनी त्यासाठी गेली होती कोर्टात की आरआरसी कारवाईला आरआरसी कारवाई करायची जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार नाही आणि ह्याच्यावर त्यांनी स्थगिती घेतली होती. बस स्थगिती देताना सुरुवातीला उच्च न्यायालयानं असं सांगितलं होतं की त्यावेळेस कंपनीनं असं सांगितलं की जिल्हाधिकाऱ्यांना अधिकारच नाही. आणि ज्यावेळेस निकाल लागला आता त्यावेळेस उच्च न्यायालयाने निदर्शनास आलं की 25 लाखापर्यंतचे अधिकार जिल्हाधिकारी. पण हा विषय जिल्हाधिकाऱ्यांनी आरआरसी कारवाईच्या बाबतीत ज्या अधिकाराच्या बाबतीत झाला होता, पण त्यावेळेस राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीने अद्यापपर्यंत ह्या गोष्टीचा निकाल का दिला नाही? त्यावेळेस सरकार कुणाचं होतं, आज सरकार कुणाचं आहे ह्याच्या बाबतीत. आणि बैठका जे उद्धवजी ठाकरे साहेबांनी बैठकी शेतकऱ्यांसाठी घेतल्या नाही हे विचारतात. मला त्यांना विचारायचंय की मागचे मुख्यमंत्री महायुतीचे असतील किंवा आजचे मुख्यमंत्री असतील त्यांनी शेतकऱ्यांसाठी विम्यासाठी किती बैठका घेतल्या ही सांगावली जिल्ह्यातल्या झाली का एकतरी बैठक? दुसऱ्यांना तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांनी बैठकीत नाही सांगता नेहमी तुम्ही किती बैठका घेतल्या हेही सांगावं ना. आणि सगळ्यात महत्वाचं आता जो निकाल आलेला आहे त्या निकालामध्ये काय सांगितलं? त्या निकालात त्यांनी आता जो उच्च न्यायालयाने मान्य उच्च न्यायालयाने निकाल आहे त्यात कंपनी उच्च न्यायालयाने काय डिस्कस केलं? पीक कापणी प्रयोगावर पीक कापणी प्रयोगामध्ये जे उत्पन्न आलं जिल्ह्यातल्या 42 मोसमानंतर हे उंबरठा उत्पन्नापेक्षा अधिक होतं. ह्या निष्कर्ष काढून कोर्टानं आपली जी याचिका होती म्हणजे कंपनीच्या बाजूने निकाल दिला. मला एकच प्रश्न विचारायचा आहे, हिने खासगी वकील लावले, राज्य सरकारच्या वतीने खासगी वकील लावले, श्रेय घेतला. मग हा आपला विषय होता 21.5.10.1चा. हा काय जे शेतकऱ्यांनी वैयक्तिक इंटिमेशन दिले होते त्या इंटिमेशन आधारे जे पंचनामे झाले होते त्या पंचनामे आधारे जी नुकसान भरपाई म्हणजे यात आपल्याला सांगितलेलं आहे त्यांनी की यात पंचनामे झाले होते तालुका सर्वे 68% ते 86% नुकसान आणून आले. त्यामुळं त्यांनी जे आपल्याला नुकसान भरपाई दिली होती 50% प्रमाणात ती चुकीची होती. मग राज्य सरकारच्या वतीने जे सरकारी वकील असतील किंवा जे राज्य सरकारच्या वतीने खासगी वकील असतील त्यांनी काय म्हणायला पाहिजे तिथं किंवा त्या पीक कापणी प्रयोगाचा आणि हा ज्या वैयक्तिक पंचनाम्याचा कुठेही संबंध नाही. पीक कापणी प्रयोग आधारे आपण नुकसान भरपाई मागतच नव्हतो. तर मग उच्च न्यायालयाने जे त्यांचा निकाल पडतात दिलेला आहे की पीक कापणी प्रयोगाचे उत्पन्न हे उंबरठा उत्पन्नापेक्षा जास्त होतं, त्याचा संबंध कुठे येतो? मग आमचं काय म्हणणं आहे किंवा तुम्ही खासगी वकील लावले, वकील ज्याला सरकारच्या वतीने फी दिली गेली किंवा राज्य सरकारचे सरकारी वकील असतील त्यात तुम्ही अपयशी ठरला की कोर्टाला समजून सांगण्यात की त्याचा पीक कापणी प्रयोगाचा आणि त्या नुकसान भरपाईचा काही संबंध. आम्ही जी नुकसान भरपाई मागतो ही प्रत्येक शेतकऱ्यांनी वैयक्तिक तक्रारी नोंदवलेली आहे. त्याच्या आधारे जी पंचनामे झाले त्यात स्पष्ट आहे की 68% 86% प्रत्येकाचे व्हेरिएशन आलेलं आहे. जे लोकलाइज कॅलॅमिटीनुसार जे आपण दिले होते
त्यानुसार ह्याप्रमाणेच 100% भारांकनाप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, जी की जे विमा कंपनीवर केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स आहेत, विमा कंपनीवर जो राज्य सरकारनं करार केलाय त्या करारात ज्या अंतर्गत गोष्टी आहेत त्या तुम्हाला मला कसं सांगतो 25.10.1 त्यानुसार 100% भारांकनाप्रमाणे 50% पैसे दिले उरले 374 रुपये कंपनीला द्यायला भाग पाडावं. ही जी गोष्ट आहे ही सरकारच्या वतीनं त्यांनी जी वकील लावले होते, सरकारी वकील असतील किंवा खाजगी वकील असतील, त्यांनी त्या मान्य उच्च न्यायालयामध्ये ती सांगणं सत्य गरजेचं होतं आणि याच सरकार कुठेतरी अपयशी झाल्यामुळं हा निकाल आपल्या विरोधात केलेला आहे. नमस्कार, मी अनिल जगताप. आज खरीप 2021 मध्ये छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने जो काही धाराशिव जिल्ह्यातल्या पीक विमा संदर्भात निकाल दिलेला आहे त्या संदर्भात बोलण्यासाठी या ठिकाणी मी उपस्थित आहे. या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले जिल्ह्यातील लोकप्रिय खासदार प्रेमराजे निंबाळकर साहेब, धाराशिवचे लोकप्रिय आमदार सन्माननीय कैलासदादा पाटील साहेब, माजी नगराध्यक्ष नंदुभैया आणि उपस्थित असलेले सर्व पत्रकार मित्र. खरं म्हणजे आपल्या सर्वांना माहीत असेल 2021 मध्ये या जिल्ह्यातल्या 6,67,287 अर्ज शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता. त्यासाठी शेतकरी केंद्र आणि राज्य शासनाचा हिस्सा मिळून पीक विमा कंपनीला त्यावर्षी 596 कोटी रुपये रक्कम देय झालेली होती. पीक विमा शासन निर्णयातील तरतुदीनुसार या जिल्ह्यामध्ये अगोदर प्रक्रिया व्यवस्थित पार पडत होती. मात्र केंद्र शासनाचं जे 17 ऑगस्ट 2020 चे परिपत्रक आहे त्यात त्यांनी काही गाईडलाईन्स दिलेले आहेत. त्या पद्धतीनुसार या जिल्ह्यातल्या जवळपास 3,44,702 शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिलेल्या होत्या. एकूण त्यापैकी 3,04,081 पूर्वसूचना सोयाबीन पिकाच्या होत्या. आणि यात महत्त्वाचं म्हणजे जो आपला पीक कापणी कालावधी आहे, क्रॉप कॅलेंडर, दरवर्षी राज्य शासन प्रत्येक पिकाचं एक क्रॉप कॅलेंडर प्रत्येक जिल्ह्याला दिलं जातं आणि पीक कापणीचा कालावधी निश्चित केला जातो. आपल्या जिल्ह्यामध्ये 2021ला त्यावर्षी पीक कापणीचा कालावधी होता 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर. आणि त्याच्यात अट अशी आहे की या पीक कापणी कालावधीच्या अगोदर 15 दिवस अर्थात 30 सप्टेंबर पर्यंत जर पूर्वसूचना आल्या तर त्याला 100% भारांकन म्हणजे 100% नुकसान भरपाईची रक्कम दिली जावी. 30 सप्टेंबर 2021 पर्यंत या जिल्ह्यातल्या 2,45,467 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिल्या होत्या. 100% रक्कम आता 748 कोटी रुपये मिळणं अपेक्षित असताना देखील चुकीच्या पद्धतीनं केंद्रीय परिपत्रकाचा अर्थ काढून त्यावेळेची बजाज अलायन्स पीक विमा कंपनीनं या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला केवळ 374 कोटी रुपये वाटप केले गेले होते. याविरुद्ध सुरुवातीला जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली. शेतकऱ्याच्या बाजूने निकाल दिला गेला. 748 कोटी रुपये देण्याचे आदेश झाले. त्यानंतर हे प्रकरण विभागीय आयुक्त कार्यालयाकडे गेलं. त्यांनीही या प्रकरणामध्ये कंपनीनं अपील दाखल केलेलं नाही असे आदेश देत या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 748 कोटी रुपये द्यावे आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात पुढील कारवाई सुरू करावी असे आदेश दिले होते. या आदेशानुसार माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी बजाज अलायन्स पीक विमा कंपनीच्या विरोधामध्ये आरआरसी अर्थात महसुली कारवाईला सुरुवात केली होती. याविरुद्ध जेव्हा पीक विमा कंपनी उच्च न्यायालयामध्ये गेली त्यावेळेस माननीय उच्च न्यायालयाने राज्य शासन पीक विमा योजनेमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना आरआरसी कारवाईचे अधिकार आहेत ते दाखवून देण्यात अपयशी ठरलं असं सांगून त्यावेळेस स्टे ऑर्डर केलेली होती. आणि दुर्दैवाने एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मी मांडू इच्छितो. ज्यावेळेस ही स्टे ऑर्डर झाली त्यानंतर राज्य शासनाच्या वतीनं
किंवा जे काही खासगी वकील लावले गेले त्यांच्या वतीनं ही स्टे ऑर्डर व्हॅकंट करण्यासाठी ना उच्च न्यायालयामध्ये ना सर्वोच्च न्यायालयामध्ये याला आव्हान दिलं गेलं. कायमपर्यंत स्टे ऑर्डर तशीच राहिली. परिणामी माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी जी RRCची कारवाई सुरू केली होती त्याला खीळ बसली. दरम्यानच्या कालखंडामध्ये आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमदादा असतील, लोकप्रिय आमदार कैलासदादा असतील यांच्या मार्गदर्शनाखाली मी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे याचिका दाखल केली. राज्यस्तरीय समितीची बैठक 24 जानेवारी 2023ला मंत्रालयामध्ये झाली आणि या बैठकीमध्ये राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीनं उच्च न्यायालयामध्ये प्रकरण चालू असल्यामुळं निकाल देण्याचं टाळलं. खरं म्हणजे उच्च न्यायालयामध्ये RRC प्रकरणाला स्थगिती दिल्याचं प्रकरण चालू होतं. आम्ही म्हणत होतो की जी काही विसंगती या पैसे देण्यावरून बजाज अलायन्स पीक विमा कंपनीने निर्माण केलेली आहे, तिथं 100% भारांकन द्यायचं, तिथं केवळ 50% भारांकन दिलं गेलंय. उर्वरित 374 कोटी रुपयाची रक्कम आपण आदेशित करावा या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना देण्याची. मात्र त्यावेळेस ते राज्य तक्रार निवारण समितीचे सचिव एकनाथ डवले साहेब होते. त्यांनी सांगितलं की हे प्रकरण उच्च न्यायालयामध्ये सुरू आहे, त्यामुळं या प्रकरणाचा निकाल न देता उच्च न्यायालयामध्ये जो काही निर्णय येईल त्याच्या अधीन राहून आम्ही निर्णय घेऊ. आता उच्च न्यायालयामध्ये जर विरोधामध्ये निर्णय दिला गेला तर राज्यस्तरीय समिती कशा प्रकारे आपल्याला निकाल देणार हे देखील एक कोड आहे. याचा अर्थ महाराष्ट्रातल्या त्यावेळेस राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीनं हात झटकल्यामुळं आज 374 कोटी रुपयाला या जिल्ह्यातला शेतकरी मुकलाय असं अतिशय खेदानं या ठिकाणी म्हणावं लागेल. दरम्यानच्या कालखंडामध्ये हे प्रकरण उच्च न्यायालयाकडे चाललं. स्टे व्हॅकंट करायला कोणीही प्रयत्न केला नाही आणि दुर्दैवानं 12 सप्टेंबर रोजी या प्रकरणाचा निकाल दिला गेला आणि निकाल देत असताना पीक कापणी प्रयोगा आधारे जे काही उत्पन्न आलं ते बरोबर होतं आणि दिलेली रक्कम बरोबर आहे असं उच्च न्यायालयानं सांगत हे प्रकरण संपवलं. मी आपल्याला हे 2021च्या संदर्भातलं झालं. आता वारंवार या जिल्ह्यामध्ये म्हणजे महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल ती कुणाचीही बाजू घेत नाही. एखाद्या प्रकरणाचा निकाल लागला की सांगितलं जातं की उद्धव ठाकरे साहेबांच्या कालखंडामधलं हे प्रकरण आहे, त्यावेळेस उत्पादन जी पीक कापणी प्रयोग व्यवस्थित झाले नाही त्यामुळं अशा पद्धतीचा निकाल घेणार. एक 2 उदाहरणं मी आपल्यासमोर ठेवतो जे की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात नव्हे त्यांच्याच मंत्र्यांनी दिलेले आदेश आहेत, त्याची अंमलबजावणी देखील अद्यापर्यंत या जिल्ह्यामध्ये झाले नाही. मी असं कधीच म्हणणार नाही की ते माननीय कृषी मंत्र्यांनी दिलेले आदेश होते त्याला तुम्ही जबाबदार आहे, कारण ही शेवटी जिल्ह्याची सगळ्याची नैतिक जबाबदारी आहे. इथं केवळ चिकटफेक करून थांबणार नाही. आता आपल्याला स्थगितीचं नाही तर प्रगतीचं राज्य आणावं लागेल, प्रगती करावी लागेल, स्थगितीनं चालणार नाही. त्याच्यातलं पहिलं उदाहरण मी आपल्याला या ठिकाणी देऊ इच्छितो. खरं म्हणजे 22चा विषय आहे, परंतु सांगड कशी घातली जाते आणि चिकटफेक कशी केली जाते हे मी या उदाहरणाद्वारे आपल्याला सांगू इच्छितो. 2022 मध्ये देखील भारतीय कृषी विमा कंपनीनं याच पद्धतीनं या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 50% रक्कम दिली गेली होती. त्यावेळेस ते तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे काही गडबडी इथल्या काही नेते मंडळींनी बैठक लावली आणि आदेश पारित केला गेला की त्यावेळेस जी काही पीक विमा कंपनी होती त्यांनी पंचनाम्याच्या प्रती द्याव्या. कारण त्या कालखंडामध्ये आपल्याला माहिती आहे एकाच गट नंबरमध्ये 2 सख्या भावाला एकाला 4,000 रुपये तर एकाला 40,000 रुपये दिले होते. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ओमदादा आणि राधादादामध्ये त्याच्यावर प्रचंड असं रणकंगणी झालं होतं. त्याचे पडसाद आजही उमटतात. मला एवढंच सांगायचं आहे त्या कालखंडात कृषी मंत्री माननीय धनंजय मुंडे साहेबांनी भारतीय कृषी विमा कंपनीला 1 महिन्याच्या पंचनाम्याच्या प्रती द्याव्या असे आदेश दिलेले होते. दुर्दैवानं दादा आजही त्या प्रती मिळालेल्या नाही. मग आता आम्ही असं म्हणायचं महाविकास आघाडीवाल्याने की तुमच्या कालखंडातलं ते प्रकरण आहे आणि तुम्ही पंचनाम्याच्या प्रती न दिल्यामुळं या जिल्ह्याला 700 कोटी रुपयाचा फटका बसलाय. मी आपल्याला सांगू इच्छितो या जिल्ह्यातल्या 2 शेतकऱ्यांनी एक वर्षभर मेहनत करून पीक विमा कंपनीकडून माहिती अधिकारामध्ये पंचनाम्याच्या प्रती मिळाल्या. एक पद्मराज गर्देमळाचे तुळजापूरचे शेतकरी आहेत आणि आनसुर्डेचे माने नावाचे शेतकरी आहेत. दादा पंचनाम्याच्या प्रती हातात पडल्या ते अगदी जिल्हास्तरीय विभागस्तरीय आणि राज्यस्तरीय समितीकडे म्हणजे प्रकरण नेलं आणि त्यांना जी मूळ रक्कम मिळाली होती त्याच्या 5 पट रक्कम मिळाली. याचा अर्थ जर
पंचनाम्याच्या प्रती दिल्या गेल्या तर धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला आणखी 700 ते 800 कोटी रुपये मिळतील. आता त्यावेळेसच्या कृषी मंत्र्यांनी पंचनाम्याचे आदेश देऊन देखील अद्याप पंचनाम्याच्या प्रती दिल्या जात नाहीत. आज राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. भारतीय कृषी विमा कंपनी हे देखील केंद्राच्या आधिपत्याखाली काम करणारी एक कंपनी आहे. मग त्या कंपनीकडनं जे म्हणतात उद्धव ठाकरे साहेबांच्या कालखंडात घडलं त्याच्यामुळे त्यांना ते जबाबदार आहे. मग आता आम्ही असं म्हणायचं की तुमच्या कालखंडात दिले गेलेले आदेश देखील अद्यापर्यंत तुमची सत्ता असताना पाळली जात नाही आणि या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 700 कोटी रुपयाचं नुकसान होतंय. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ही सामूहिक जबाबदारी आहे. सगळ्यांनी मिळून या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला, सर्वसामान्य माणसाला कसा न्याय मिळेल या दृष्टीनं पाहिलं पाहिजे. आणि एक दुसरं उदाहरण मी आपल्याला या ठिकाणी देऊ इच्छितो की 2020 मध्ये बजाज अलायन्स पीक विमा कंपनीनं शेतकऱ्यांना वेळेत पैसे दिले नाही. खरं म्हणजे 26 जून 2020 चा एक शासन निर्णय आहे आपल्या पीक विम्याच्या संदर्भात. त्यात असं सांगितलं गेले की पीक विमा कंपनीनं त्यांना माहिती पुरवल्यानंतर, शासनाचे फंड गेल्यानंतर 2 आठवड्यात जर ती रक्कम नाही दिली गेली तर त्याला 12% प्रमाणे शेतकऱ्यांना पैसे दिले जावे, व्याज दिलं जावं. आता आपल्याला माहिती आहे 2020 ला या जिल्ह्यातल्या 9,48,990 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. 639 कोटी रुपये रक्कम देय होती. मात्र त्यावेळेस 72 तासात पूर्वसूचना दिल्या गेल्या नाहीत हे सांगून कंपनीनं या जिल्ह्यातल्या 79,000 शेतकऱ्यांना केवळ 56 कोटी रुपयाचे वाटप केले गेलं. त्यानंतर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाने या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 18,000 प्रमाणे 635 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले होते. ज्याच्यातले 376 कोटी रुपये आपल्याला मिळालेले आहेत. 235-40 कोटीसाठी आजही उच्च न्यायालयात प्रकरण सुरू आहे. हेरिंग झाले, त्याचा निकाल कुठल्याही क्षणात येऊ शकतो. दरम्यानच्या कालखंडात मी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे याचिका दाखल केली आणि 2020 मध्ये बजाज अलायन्स पीक ज्या अर्थी उच्च न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने कन्सिडर केले की रक्कम देणं शेतकऱ्यांना महत्वाचं होतं आणि ते देय रक्कम शेतकऱ्याला देणं गरजेचं आहे, त्याच्या आधारे मी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे याचिका दाखल केली आणि जवळपास माझ्या याचिकेमध्ये आदेश होऊन आता 1.5 वर्षाचा कालखंड झालेला आहे. 195 कोटीचं व्याज मिळावं याच्यासाठी मी याचिका केलेली होती. त्या याचिकेत ऑर्डर होऊन जवळपास 1.5 वर्ष झालेलं आहे. 42 कोटी रुपयाची व्याज मागणी करणारे हे पत्र आहे माननीय जिल्हा कृषी अधीक्षक यांनी बजाज पीक विमा कंपनीला दिलेलं आहे. यावरती दादा आणखी एक शब्दही ना सत्ताधारी बोलायला तयार नाही, ना कोणी बोलायला तयार नाही. आता मी असं म्हणायचं की तुमच्याच कार्यखंडामध्ये झालेला निर्णय आहे, याच्यावरती तुम्ही काय बोलत नाही, याला देवेंद्र फडणवीस आणि राणादादा जबाबदार आहेत, हे असं बोलून चालणार नाही. ही सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळं चिकलफेक थांबून या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल, जास्तीत जास्त रक्कम कशी मिळेल या दृष्टीने प्रयत्न करावेत. आणि मी आपल्याला खात्रीने सांगतो, महाविकास आघाडीच्या कडून सुरुवात कधीही झालेली नाही. ज्यावेळेस महायुतीवादी बोलतात त्यामुळं महाविकास आघाडीच्या नेते मंडळीला, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बोलणं भाग पडतं. आता म्हणजे या जिल्ह्यामध्ये काय चालू आहे हे देखील आपल्याला माहिती आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या 140 कोटी रस्त्याचा प्रश्न असेल, जिल्हा नियोजन समितीमधल्या 268 कोटी रुपये जी स्थगिती दिली आहे त्याचा प्रश्न असेल. आता इतर जिल्ह्यामध्ये वेगळं चित्र आहे. तिथले सर्व नेते मंडळीमधून राज्यातून निधी खेचून आणतात, जिल्ह्याचा, शहराचा विकास करतात. इथं मात्र स्थगिती दिली. आपल्याला मला वाटतं या आदेशाच्या विरोधामध्ये आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये येत्या 15 दिवसामध्ये याचिका दाखल करत आहोत. कारण हे पैसे जे आहेत ते शेतकऱ्याच्या हक्काचे, घामाचे पैसे आहेत आणि त्याचा 1 ना 1 रुपया मिळवून दिल्याशिवाय खासदार महोदयांच्या, आमदार महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आमच्यासारखे कार्यकर्ते थांबणार नाही. हे देखील या ठिकाणी मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो. आणि राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीचे जो निर्णय प्रलंबित आहे, प्रतीक्षा दिली, तर माझी राज्य सरकारमध्ये बसलेल्या लोकांना सगळ्यांनाच विनंती आहे की प्रतीक्षाधीन जो निर्णय आहे त्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूनं, म्हणजे तो न्यायच आहे, चुकीचा नाही. शेतकऱ्यांच्या बाजूनं जसं उच्च न्यायालयात जरी समजा उच्च न्यायालयाचा आदर राहतो, पण तो निर्णय चुकलेला आहे.
आपण आपली मागणी वेगळी होती, न्यायालयाने वेगळी पीक कापणी प्रयोगाद्वारे आधार धरून आणि आपली मागणी वैयक्तिक पंचनाम्याच्या आधारे ती आपण मागतो. न्यायालयामध्ये हे सक्षमपणे सांगू शकत नाही सरकार. कमीत कमी आता तरी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीचा जो निर्णय प्रत्यक्षात होता तो निर्णय नियमाप्रमाणे शेतकऱ्याचे बांधून लावण्याची हिंमत या सरकारमध्ये आहे का एवढाच शासन तुमचं आहे, मुख्यमंत्री तुमचे आहे, खाली वरी सगळे शासन तुमचं आहे, राज्यात केंद्रात सगळं तुमचं आहे. आता काय अडचण असावी असं म्हणा, किती बैठका घ्यायच्या काय करायचं ते घ्या, पण जे शेतकऱ्यांच्या बाजूने जो निर्णय होणं अपेक्षित आहे तेवढी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीच्या बैठकीचा प्रतीक्षाने निर्णय होणार तो लावून घ्यावा एवढीच आमची विनंती सरकार. आणि हा निर्णय झाल्यानंतर आता सांगितलं आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे, पण राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीचा अजून एक त्यांचा निर्णय द्यायचं बाकी आहे की त्यांनी लावावा एवढीच विनंती आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या परिपत्रकाचा चुकीचा अर्थ काढला आणि 354 कोटी टाळले कंपनीला असं म्हणलं. काय नेमकं परिपत्रक होतं आणि काय अर्थ तिथं काय लिहिलं झालं? साधा विषय आहे की विमा कंपनी हायकोर्टात गेली करण्यासाठी जिल्हा अधिकाऱ्याला आरआरसी करायचे अधिकार नाही, बरोबर. मग हायकोर्टाचा निर्णय हा कशाच्या मर्यादित आहे की जिल्हाधिकाऱ्याला आरआरसी करायचा अधिकार आहे किंवा नाही. त्याच्यात राज्य तक्रार निवारण समितीच्या बैठकीत जी ऑब्झर्वेशन त्यांनी दिली की हायकोर्टात प्रकरण आहे, पण हायकोर्टात प्रकरण नेमकं कशासाठी आहे? फक्त आरआरसीचे अधिकार आहेत किंवा नाही त्या विम्याच्या बाबतीतला निर्णय घ्यायचा पूर्ण अधिकार राज्य तक्रार निवारण समितीला होता आणि तो निर्णय त्या समितीने घेणं अपेक्षित होतं, घ्यायलाच पाहिजे होता. केवळ हायकोर्टात आरआरसी साठी गेलेली कंपनी असताना त्याचा आधार घेऊन राज्य तक्रार निवारण समितीनं जो निर्णय दिलाय की हायकोर्टात प्रकरण चालवल्यामुळे आम्ही याला काय ह्याच्यावर निर्णय घेत नाही म्हणून हा चुकी. आणि तुम्ही जो आता प्रश्न विचारला की केंद्र सरकारच्या कुठल्या निर्णयाने त्यांनी चुकीचा आधार घेतला, तर त्यात मगापासून मी जे सांगतोय की 21.5.10.1 हा जो मुद्दा आहे विभागाने केंद्राचं मार्ग सूचना आहे. त्यात काय की जर पीक कापणी क्रॉप कॅलेंडरच्या 15 दिवसाच्या आत इंटिमेशन असले, 15 दिवसाच्या आत म्हणजे पीक कापणीचं कॅलेंडर आपल्या किती आहे 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर, 15 दिवसाच्या आत म्हणजे 1 ऑक्टोबरच्या पुढचे त्यांच्या हिशोबाने ह्या परिपत्रकाचा आधार धरला 1 ऑक्टोबरच्या पुढचे जर इंटिमेशन असले तर 50% तुम्ही पंचनाम्याच्या आधारे द्या आणि 50% पीक कापणी प्रयोग आधारे द्या. पण सुरुवातीला सांगितलं की आपले जवळपास 80% इंटिमेशन हे 30 सप्टेंबरच्या आतली होते, त्यामुळे त्याला हा निर्णय लागू होत नाही, आधार घ्यायचं कारण नाही. हा बेसिक विषय त्याला लागूच होत नाही. जर 1 ऑक्टोबरच्या पुढची इंटिमेशन असते तर मग 50% तुम्ही पीक कापणी प्रयोग आधारे 50% नुकसान भरपाई त्यानुसार केलं तर चाललं असतं. पण आपले 30 सप्टेंबरच्या आतले इंटिमेशन असल्यामुळं 80% इंटिमेशन 30 सप्टेंबरच्या आतले असल्यामुळे आपल्याला हा जो निर्णय निकट लावला तो लागू होतो. आणि आता जर आपण काय झालंय आता तरी ही ट्रिगरच काढून टाकली की इतकं नाकर्त आणि नालायक सरकार आहे की पीक विम्यामध्ये जे ट्रिगर समाविष्ट होते असा एक्सेस रेनफॉल झाला. आता अतिवृष्टी आपण जर बघितले तर बहुतांश 80% ते 90% जिल्ह्यातल्या मंडळात अतिवृष्टी झाली. ते ट्रिगर जर आला असते तर त्या ट्रिगरच्या आधारे शेतकऱ्याला इंटिमेशन देता आले असते आणि त्या इंटिमेशनच्या आधी शेतकऱ्याला विमा मिळाला असता. आता ते ट्रिगरच काढून टाकले. आता परिस्थिती अशी आहे की तुमच्या पीक कापणी प्रयोगावर अवलंबून उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी उत्पादन जर आलं तर तुम्हाला विमा. मला वाटतं उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न याचा विषय आहे कारण उंबरठा उत्पन्न अगदी हेक्टरला 3 क्विंटल 4 क्विंटल उंबरठा उत्पन्न आहे. 3 क्विंटल 4 ही मंडळ काढणार त्या मंडळात सहज एखाद्या शेतकऱ्याचं 10 क्विंटल जर उत्पादन निघालं तर कसं बसणार? त्यामुळं शेतकऱ्याची घोर फसवणूक आहे. शेतकरी अतिवृष्टीमुळे प्रचंड आर्थिक अडचणीत आहे. मला वाटतंय जनाची काहीतरी मनाची ठेवून त्या शेतकऱ्याचा विचार करून, कारण मी जिल्हाभरात फिरलोय, धाराशिव लोकसभा मतदारसंघात फिरलोय, भयंकर म्हणजे भयंकर परिस्थिती आहे. या शेतकऱ्याचा पूर्ण उदरनिर्वाह त्या शेती पिकावर अवलंबून आहे. पीक पूर्णतः नेस्तो नाबूद झालंय आणि आज या पद्धतीनं ट्रिगर काढून टाकल्यामुळे विमा मिळत नाही.
आणि दुसरी सरकारची सगळ्यात मोठी गोष्ट मला सांगणं गरजेचं वाटतंय, 13,600 प्रति हेक्टरी मदत सरकार त्या ठिकाणी देतो आणि 3 हेक्टरची मर्यादा होती. म्हणजे शेतकऱ्याला आज जरी अतिवृष्टी झालेली मंडळं बघितली असती तर ती 39 आणि सायंत्रिक 18 म्हणजे 40,800 रुपये तरी किमान एका शेतकऱ्याला 3 हेक्टर क्षेत्र असणाऱ्या मिळू शकले असते नुकसान भरपाई. पण या नाकर्त्या सरकारनं 13,600 ची मदत 8,500 वर आणली. म्हणजे 8 दुनी 16 आणि 17,000 रुपये म्हणजे 2 हेक्टरची मर्यादा त्याला आणली. त्यामुळं 40,800 मिळायच्या म्हणजे आज शेतकऱ्याला फक्त 17,000 रुपयावर मोडून केली जाणार आहे तेव्हा कधी मदत मिळेल ती. आणि मला आपल्याला विचारायचंय, हेक्टरी त्या ठिकाणी 8,500 मध्ये म्हणजे हेक्टरी किती पैसे त्या शेतकऱ्याचे येते? जी चिळ लागते चिळ तरी येत असेल का त्याच्यात? काय येतं त्या शेतकऱ्याचं? पेरणीचं तरी गरज निघते का? हेक्टरी 3400 रुपये मिळते. आता सरकार मदत करते. मला सरकारला एवढं सांगायचं की सोयाबीन काढायला आम्हाला मजुराला हेक्टरी 6 रुपये देणार. मदत किती देणार? त्यात पुन्हा 80%, 85% परत कपात, परत म्हणजे 3400 रुपये एकरी देतात. आता खासदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ताडपत्री घ्यायला 4,000 रुपये लागते. तळवड घ्यायचा काढायला मजुराला 6,000 रुपये द्यावे लागते. आणि ह्याचं पुन्हा ह्याला स्वस्त घेतली लोक. म्हणजे एवढी शेतकऱ्यांची कोण चेष्टा करू नका. एवढा शेतकरी आहे. माझं म्हणणं आहे सरकारनं निवडणुकीच्या आधी 13,600 आणि अशी कुठली गोष्ट झाली आता निवडणूक झाल्यानंतर किती 8,500 आणली. हे सरकारनं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उत्तर गरज नाही का? आपल्याला सांगायचंय की मी आणि आमदार कैलास पाटील आम्ही सगळ्या मदत आणि पुनर्वसन मंत्री जे आहेत आपल्या मकरंदाबा पाटील त्यांना आम्ही समक्ष भेटलो. त्यांना वस्तुस्थिती समजून सांगितली. त्यांना सांगितलं किंवा सांगली मिरजला ज्यावेळेस पूर आला होता ज्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी मदत केली होती तर तुम्ही मराठवाडा हा भाग त्याच्यात धरून किमान मराठवाड्यासाठी तरी ह्या पद्धतीचा निर्णय लागू करा अशा पद्धतीची मागणी आम्ही मकरंदाबा पाटलांना त्या ठिकाणी केलेली आहे. त्यांनी आम्हाला एवढंच म्हणले तुम्हाला कॅबिनेटच्या समोर जायला लागेल. आम्ही प्रतीक्षेत आहोत की त्यांनी या निर्णयाच्या बाबतीत काय करतील की 8,500 ची मदत वाढवून 13,600 करणं आणि 2 हेक्टरची मर्यादा वाढवून 3 हेक्टर करणं. आणि दुसरं कृषी मंत्री महोदयांना आम्ही भेटलोय की तुम्हीच हे ट्रिगर काढून टाकले. तुमच्या राज्यातल्या मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि इतर लोक सगळे समाविष्ट असलेल्या समितीची बैठक दाखवून तर तुम्हीच हे ट्रिगर त्या ठिकाणी आता घालून द्या आणि शेतकऱ्याला मदत द्या. या 2 पद्धतीच्या मागण्या आम्ही त्या ठिकाणी दोन्ही मंत्री महोदयाकडे केल्यात. आम्ही प्रतीक्षित आहोत की सरकार काय करते. आणि ह्याच्या पुढे जाऊन मला सांगायचंय की विमा मिळाला की स्वतःची स्पेशलिस्ट म्हणून पाठवून करून घ्यायची आणि नाही मिळाला आता स्पेशलिस्ट कुठे गेला का स्पेशलिस्ट संपली. तर हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे आणि याचं उत्तर स्वतःच्या मनाने द्यायला पाहिजे ना. एखाद्या गोष्टीचं श्रेय आपण घेतो, कोर्टात गेलो की वकिला सहित फोटो काढून फेसबुकला अपलोड करतो आणि मग आज जेव्हा त्याचा निराशाजनक निकाल लागतो त्यावेळेस त्याचं श्रेय घ्यायला खरं पुढे यायला पाहिजे ना. म्हणजे चांगलं झालं की मी आणि वाईट झालं की दुसरं का. त्याला आपत्ती व्यवस्थापनाचे निकष आणि केलेले बदल या संदर्भात गंभीर चुकले काय? 100% चुकले. 1000% चुकले. म्हणजे तुम्हाला बरोबर असं वाटतंय का? म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्याला विचारा आणि जर धोरण योग्य असलं म्हणजे एखाद्या त्या पक्षाच्या समर्थक असलेल्या शेतकऱ्याला विचारा. भाजपच्या शेतकऱ्याला विचारा. तुम्ही शेतकऱ्याला विभागणीच केली का नाही विचारा की बाबा तुला 17,000 रुपये मदत योग्य आहे का 40,800 योग्य आहे त्याला विचारा. ती जर म्हणलं नाही 17,000 योग्य आहे आणि हे ट्रिगर ते काढले. आता हे म्हणतील आपलं अग्रीमेंट झालंय. आता आपल्या अग्रीमेंट झालं त्याप्रमाणे कंपनी आपल्याकडे केंद्र बदल त्याप्रमाणे गाईडलाईन झाले. मला त्यांना विचारायचे की 30 एप्रिल 2024 जे परिपत्रक काढलं त्यावेळेस अग्रीमेंट झाल्यानंतरच काढलं ना. ते कसं चाललं म्हणजे शेतकऱ्याला कमी द्यायचं म्हणल्यावर अग्रीमेंट झाल्यानंतर तुम्ही परिपत्रक काढून शेतकऱ्याला मदत कमी करता. महाराष्ट्र गोवासाठी फक्त ते परिपत्रक होतं. 2324 चा जो विमा कमी मिळाला आहे आपल्या जिल्ह्याचं 30 एप्रिल 2024च्या एका परिपत्रकामुळे लोकसभेची निवडणूक चालू असताना जे परिपत्रक काढण्यात केलं जवळपास 1650 कोटी रुपयाचं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं. मग जसं ते मध्ये निघू शकतं परिपत्रक शेतकऱ्याच्या कंपनीच्या हिताचं तसं मग आता ते निघू शकतं. मग आता शेतकऱ्याच्या हितासाठी परिपत्रक ह्या ट्रिगर काढलेले तर परत का समावेश करू शकत नाही किंवा शासनाने जे आता नुकसान भरपाई पंचनामे केले
त्याचा समावेश करून त्या आधारे शेतकऱ्यांना मदत काय मिळू शकत नाही हे सरकारनं सांगावं. बरोबर आहे. आम्ही कधीही कुठलंही श्रेय घेत नाही. ज्यावेळेस पहिली याचिका दाखल केली त्यावेळेस शेतकऱ्यांच्या वतीने याचिका दाखल केली आणि आम्ही त्यावेळेसही म्हणलो होतो की हा शेतकऱ्यांच्या लढ्याची यश आहे. आम्ही कधी आम्हाला घेतलेला नाही किंवा दोषी कुणाला दिलेला नाही. पण या श्रेयवादाच्या या शेतकऱ्यांचं नुकसान 22 आता 22चं सांगितलं 23-24चं जे परिपत्रक आहे हे कोणाच्या काळातलं आम्ही म्हणलं का आम्ही म्हणलं पाहिजे ना. मग ती जबाबदारी कुणी घ्यायची. सरकार म्हणून तुम्ही ज्यावेळेस प्रतिनिधित्व करता किंवा त्या सरकारच्या गोष्टीचं श्रेय घेता तर सरकारच्या चुकीच्या गोष्टीचं श्रेय तुम्हीच घेतलं पाहिजे असं मला वाटतं. 21 ट्रिगरचा आणि अतिवृष्टीचं मिक्स करणार आहे. अतिवृष्टी वेगळा आहे. आपल्याकडं काही लोकप्रतिनिधी असे आहेत की त्याला घास आणि ऊस दाखवला तर त्याला घास पंच आहे ऊस पंच आहे हे कळायचं नाही. 21 ते 25 आपल्या जिल्ह्याला किती पीक विमा आपला मिळायला पाहिजे होता आणि किती नुकसान झालं अशा काही आकडेवारी आहे का? 21 वर्षाने असा म्हणजे 2020 हा आपल्याला नवीन अपेक्षित आहे 640 कोटी. आतापर्यंत मिळाले 376 कोटी होते 2021. मिळणं अपेक्षित आहे आपल्याला जवळपास 850 कोटी रुपये. एक सांगा बरोबर सांगायचं. आज पुन्हा एकदा रिपीट करतो. 2020 मिळणं अपेक्षित आहे आपल्याला 635 कोटी म्हणजे की उच्च न्यायालयाचा आणि सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहे. त्याच्यात आतापर्यंत आपल्याला 376 कोटी रुपये मिळाले. किती बाकी ह्या वर्षाचा. कारण आपण जर 23 आणि 24 मध्ये 25% प्रमाणे मिळालेली रक्कम बघितली तर जवळपास 250 ते 300 कोटीच्या दरम्यान 25% म्हणजे 2 वर्षाची मिळून एका वर्षाची आणि एका वर्षाची 750 1650 कोटी रुपयाच्या नुकसान 30 एप्रिल 2024च्या लोकसभेची आचारसंहिता सुरू असताना जी परिपत्रक काढले त्याच्यामुळे झालेलं आहे. रद्द करायचं म्हणून बैठक झाली. पुढे 22-24 विचारणं अपेक्षित आहे का नाही? प्रत्येक काय रद्द झालं? 20 पासून 25 पर्यंत 22, 23, 24 मध्ये काय आहे परिस्थिती? 2020 एकूण किती सांगितलं? 735 20 ते 25 किती आपला तोटा झाला जिल्ह्याचा? आपस आहे 635 कोटी रुपये 2020 चा पीक विमा मिळणं गरजेचं होतं. त्याच्यापैकी मिळाला होता 376 म्हणजे 2020 च 259 कोटी रुपये मान्य उच्च न्यायालयाचा आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागलेला आहे. त्याचे 259 कोटी रुपये पीक विमा कंपनीने आपल्याला देणं अजून देय आहे. हे झाला 2020. आता 2021 चा 259 2021 मध्ये जवळपास 850 कोटी रुपये मिळणं अपेक्षित आहे. आता आपल्याला मिळालंय फक्त 454 354 नाही 474 ह्याच्यातला आहे आणि टोटल मिळालेला 454. 2021 कसं 400 पैकी 454. मात्र जवळपास 504 कोटी रुपये आपल्याला मिळालेले आहेत. 2023 हा आता 23 450 2023 मध्ये 30 एप्रिल 2024 चं परिपत्रक आलं आणि त्याच्यात जर महसूल मंडळामध्ये 25% पेक्षा जास्त पूर्व सूचना दिल्या तर ते सूत्र लागू होते आणि 100 रुपये तुमचं नुकसान झालं तर 25 रुपये आपल्याला 25 रुपये दिले जातात.
या न्यायानुसार 2023ला या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 300 कोटी रुपये मिळाले. याचा अर्थ आणखी 900 कोटी रुपये येणं बाकी. म्हणजे 1100 येणं अपेक्षित असताना 300 परिपत्रकाच्या आधारे. परिपत्रकाच्या परिपत्रक रद्द करावं म्हणून मी शिवराज सिंग चौहानला 4दा भेटलो, स्टार क्वेश्चन टाकला. महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ खासदार त्यांना भेटलं, पण ते परिपत्रक काही रद्द झालं नाही. आणि राज्याच्या सत्ताधारी लोकांकडनं पण सांगण्यात आलं होतं की राज्याच्या कृषी मंत्र्यांनी देशाच्या कृषी मंत्र्यांकडे मागणी केली. राज्याच्या कृषी मंत्र्यांनी ती मागणी केली, त्याचं देशाच्या कृषी मंत्र्यांनी काय केलं, मला वाटतं हे जरी उत्तर मिळणं अपेक्षित. 2024 मध्ये सुरुवातीला 211 कोटी आणि आता जवळपास 50 कोटी 268 कोटी रुपये वाटले गेले. 270 कोटी रुपये म्हणजे आतापर्यंत मिळाले 25% रक्कम, म्हणजे 25% प्रमाणाचे. तर हे जवळपास 1140 कोटी रुपये आपल्याला मिळणं अपेक्षित होतं, मात्र मिळाले 270 कोटी. 1140 म्हणजे साधारणतः 870 कोटी रुपये एवढी रक्कम मी आता तुम्हाला गोडघ्या सांगतो ही आकडेवारी 2020 चे 259 कोटी रुपये मिळणं बाकी आहे. 59 तिथं हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट दोघांचे निर्णय झाले. 2021 च 361 कोटी रुपये मिळणं बाकी आहे. आणि परिपत्रकामुळं पुन्हा 2022 ला 450 कोटी रुपये मिळणं बाकी आहे, 2023 ला 900 कोटी रुपये मिळणं बाकी आहे आणि 2024 ला 870 कोटी रुपये मिळणं बाकी आहे. म्हणजे 2020 पासून 2024 पर्यंत धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचे 2840 कोटी रुपये इतकी रक्कम पीक विमा कंपन्यांनी सरकारच्या मदतीनं रोखलेली आहे. कायम आहे. मग ही काय एजंट कुणाला मदत करत असतो, कुणाला करतो? कायमच आहे ना, ही दिसते काय? राज्य सरकारला नाही केली. राज्य जे स्पेशलिस्ट म्हणून मिळवत होते त्या लोकांनी सांगा आणि त्यांना वाव होता की खाली राज्यात शिवसेनेचं महाविकास आघाडीचं सरकार आहे म्हणून. आज भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, खाली पण आहे वर पण आहे. मग आज नेमकं ही कुठे गेलं? आणि ज्या अर्थी दोन्ही ठिकाणी तुमचं सरकार असताना तुम्ही अशा पद्धतीचा निकाल लावता त्या अर्थी उघड दिसते ना. आणि राज्य शासनानं या वर्षीपासून नवीन पीक विमा योजना 1 रुपयात पीक विमा योजना 2023 आणि 24 ला राबवली गेली. त्यात भ्रष्टाचार झाला असं निमित्त करून 8,000 कोटी रुपये स्वतःचे वाचवण्यासाठी 1 रुपयात पीक विमा योजना बंद केली आणि नवीन पीक विमा योजना आणली. या शेतकऱ्यावरती त्यांच्या हिश्श्याचा बोजा पडला. महाराष्ट्राचा जर विचार केला आपल्या लक्षात येईल बोजा शेतकऱ्यावरती पडलेला आहे. या जिल्ह्यात यावर्षी पीक विमा कंपनीला शेतकरी राज्य आणि केंद्र शासनाचे मिळून 130 कोटी रुपये रक्कम देय आहे. त्याच्यापैकी 43 कोटी रुपयाचा बोजा या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यावरती पडलेला आहे. त्या बंद केल्यामुळं जवळपास 800 कोटी रुपये आता अतिवृष्टी झाली. त्याच्यात जर पूर्वसूचना दिल्या असत्या आणि 30 एप्रिल 2024चं परिपत्रक नसतं तर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 800 कोटी रुपये मिळाले असते, जे की अगदी 40-42 कोटी रुपये पीक कापणी प्रयोगाच्या आधारे मिळतील. आता बऱ्याच ठिकाणी पीकच नाही तर पीक कापणी प्रयोग करायचा कशाच्या आधारे? म्हणजे नवीन पीक विमा योजना आहे ती शेतकऱ्याची फसगत करणारी आहे. स्वतःचे पैसे वाचवण्यासाठी राज्य शासनानं स्वतःचीच पाठपोळ घेतली आणि भ्रष्टाचार आम्ही कमी केला असं म्हणत आहे. हे खेदजनक आहे. किमान याच्यातून बोध घेऊन राज्य शासनानं पुढील वर्षी तरी 1 रुपयात पीक विमा योजना पुन्हा एकदा आणावी. ज्यात भ्रष्टाचार असेल, तुमच्याकडे विविध एजन्सी आहेत, त्याच्या माध्यमातून तो भ्रष्टाचार खणून काढा. परंतु ओरिजिनल शेतकरी जे खरे शेतकरी आहेत त्यांना मात्र न्याय मिळालाच पाहिजे ही विनंती देखील या प्रेसच्या माध्यमातून आम्ही राज्य शासनाकडे करतो. धाराशिव जिल्ह्यालाच एका ठराविक केला का राज्यभरात इतर जिल्ह्याच्या तुलनेत कशी परिस्थिती? पूर्ण राज्यात मार आहे. आप्पासाहेब तुम्हाला सांगतो, आप्पासाहेब ज्या वेळेसपासून प्रधानमंत्री फसल विमा योजना चालू झाली त्यावेळेसपासून मी फक्त महाराष्ट्रातल्या पीक विमा भरलेली जी रक्कम असते प्रीमियम कोटी कंपनीला दिलेली आणि कंपनीनं जी दिलेला क्लेम असतो ह्याच्यातला जर डिफरन्स काढला तर 2017 ते 2024 ह्या कालखंडामध्ये पीक विमा कंपन्यांनी ज्या की बजाज अलायन्स, रिलायन्स, JSW,
सगळे प्रायव्हेट प्लेअर आहेत. त्यांनी जवळपास 87,000 कोटी रुपयाचा नफा कमवलाय. 87,000 कोटी जो प्रीमियम घेतलाय आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये क्लेम सेटल केले. लोकांना वाटते शेतकऱ्याला मला 1 रुपयात विमा मिळाला, पण 1 रुपयात नाही. राज्य सरकार 50% हिस्सा आणि केंद्र सरकार 50% हिस्सा, म्हणजे राहिलेली जी काय प्रीमियम असती 17,000 18,000 जो प्रीमियम निघतो आपला ऑन एन ॲव्हरेज, त्याच्यात 1 रुपया जर दिला तर 17,999 रुपये राज्य सरकार केंद्र सरकार कंपनीला देतं. आणि कंपनी मात्र सगट कधीही 17-18 पेक्षा अधिकचा विमा सगळ्या शेतकऱ्याला देत नाही. ती अशा पद्धतीच्या बळवटाकडून मोडवून करते. म्हणून लोकसभेत सुद्धा मी मागणी केली की 18,000 रुपयाचा प्रीमियम कंपनीला देण्याच्या ऐवजी तुम्ही 18,000 रुपये डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर द्या ना. डायरेक्ट द्या 18,000 रुपये. कारण 18,000 रुपयापेक्षा जास्त एक आपण पैसे आपले कंपनीला द्यायचे, कंपनीकडे पुन्हा भिकाऱ्यासारखं मागत बसायचं, त्या कंपनीने त्यांचा नफाच कमवायचा. त्याच्याऐवजी कंपनीचा नफा करण्यापेक्षा शेतकऱ्याचा येऊ द्या ना पैसे डायरेक्ट शेतकऱ्याला येऊ द्या. 8 ऑगस्ट जो पाऊस झाला होता त्याची पोलीस 15 ऑगस्टला पाऊस झाला होता. त्याची झाली त्याचं प्रशासनानं पाठवलं नाही. त्याच्यामुळे आता पाठवलं 16 तारखेला पाठवलं. 1 महिना काय झोपलं होतं. आज 4 जिल्ह्यांना मदत जाहीर केली. तेच म्हणतोय 8 ऑगस्टला ज्या जिल्ह्यात पाऊस पडला होता त्यांची मदत मागच्या 10 दिवसापूर्वी जाहीर झाली, त्यांना पैसे मिळाले. मग आपलं प्रशासन झोपलंय का? आम्ही प्रशासनाला वारंवार सूचना देतोय. कळवा धाराशिव तालुक्यातल्या सुरुवातीला ऑगस्टच्या बाबतीत सांगतो की 4 महसूल मंडळ बसले होते. त्यातले 2 महसूल मंडळाचं त्या कृषी विभागाच्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी निरंतर असं दिलं होतं नुकसान निरंतर. आणि अतिवृष्टी झालेली असताना सुद्धा धाराशिव तालुक्यातल्या महसूल मंडळामध्ये काहीच नुकसान झालं नाही अशा पद्धतीचा आवाज त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न होता. आम्ही बैठक घेतली आणि बैठक घेऊन त्यांना सांगितलं की म्हणलं अतिवृष्टी झालेली आहे, नुकसान झालेलं आहे. कसं झालंय की आमदार साहेबांनी याचे परभणी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ बोलवले, त्यांना सोयाबीनचं काढ उपटून दाखवलं, त्याच्यात गोडकिडा लागलेला दाखवलं, त्याच्यात मूळ कूच झालेली दाखवलं, त्याच्यात शेंगा कूच झालेली दाखवलं आणि ह्याच्यामुळे 50% पेक्षा जास्त नुकसान होत आहे असं जेव्हा तिथल्या शास्त्रज्ञांनी सांगितलं त्यावेळेस आपल्या प्रशासनानं पंचनामे केले. मला वाटतं की आम्ही केलेली गोष्ट आहे तुम्ही माहिती घ्या. आता ही नुकसानीची आकडेवारी कमीच आहे. 119 हा ऑगस्ट पुढचा पाठवला. जुलै आणि ऑगस्टचा प्रस्ताव आहे. जुलै पाऊस नुकसान झालं. ऑगस्ट 14 आणि 15 ऑगस्ट मध्ये पाऊस पडला, नुकसान झालं हे जरी पाठवलंय. अजून सप्टेंबरमध्ये परत पाऊस पडला परत होईल. तरी नुकसान भरपाई अत्यंत तुटपुंजी आहे. म्हणजे मला सांगितल्याप्रमाणे तळवट येत नाही ना, काढायला तो 6,000 रुपये लागतो. म्हणजे या सरकारच्या मधून सोयाबीनचं काढणं होत नाही. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही ना कुठल्या तालुक्यात जायला कमी पडला ना कुठल्या पंचनाम्याला. आमचे नंबर आम्ही दिले, जिथं पंचनामे झाले तिथं लोकांना आमचे नंबर दिलेले आणि रोज लोकांना निरंतर पाठवल्यावर काय नसतं. निरंतर तुम्हाला दाखवू का? काय कधी रिपोर्ट जर आम्ही परत सगळ्या अधिकाऱ्यांनी सगळ्या कर्मचाऱ्यांची बैठक त्याला विचारलं शेतकऱ्याची लक्षात करून तुम्ही करा. आणि नुकसान कसं आहे त्यात अतिवृष्टीमध्ये नुकसानाची निकष आहे ती 33% नुकसान झालं तरी मदत देते. कमी नाही तर उशीर झाला, वेळेत गेला नाही. 14 आणि 15 ऑगस्टच्या रात्री जे पाऊस पडला त्याचा प्रस्ताव 1 महिन्यात जातो आणि आज वेळेत असं अभिनंदन आहे. तुम्हाला वाटतं वेळेत गेला अभिनंदन ते जर म्हणत वेळेत आहे तर अभिनंदन करतो.
चला